नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। चंपाकळी कशी करायची हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: मैदा घेतलेला आहे या वाटीनी 1 वाटी, साखर घेतलेली आहे 1 वाटी, हे मोहनसाठी 1.5 चमचा तेल घेतलेला आहे, पिवळा कलर घेतलेला आहे थोडासा, चवीनुसार मीठ, 1 चमचा वेलची पावडर। मैदा हा घेतलेला आहे मळण्यासाठी, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। त्याच्यामध्ये मोहन हे गरम केलेले घालून घेऊया। हे चमच्यानेच मिक्स करायचं, गरम आहे। हे मोहन टाकलेले सर्व पिठाला लागलं पाहिजे, सगळं असं हे पिठाला चोळून घ्यायचं। याची मूठ झाली पाहिजे अशी। ह्याच्यामध्ये पिवळा कलर टाकून घ्यायचा। मिक्स करून झालेलं आहे। कोमट पाणी घ्यायचं, कोमट पाणी घेऊनच मळायचं। थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया। हे बघा, हे मळून झालेलं आहे, असं घट्ट मळायचं। आता हे झाकून ठेवायचं थोडा वेळ। साखर घेतली वाटीने, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी ओतूया याच्यात, आणि साखर। आपल्याला हे पाक बनवून घ्यायचा आहे। 1 तारी पाक बनवायचा। हे बघू शकता, हे पाक तयार झालेला आहे। पाक आपल्याला समजत नसेल तर हे बोटाने असं हे करायचं, आणि हे बघू शकता असं चिकट झालं पाहिजे। आता गॅस बंद करूया, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे घट्ट होणार नाही। ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची, सर्व हे मिक्स करून घ्यायचं। हे थोडंसं पीठ मळून घ्यायचं। हे चपातीचा आपण गोळा घेतो तसा घ्यायचा। इतका। आता हे दाटून घेऊया। थोडं याला पीठ लावलं तरी चालेल, जास्त नाही लावायचं। आता ही पातळ अशी लाटून घ्यायची। हे बघा, हे मी अशी पातळ लाटून घेतलेली आहे इतकी। आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया। हे इतके अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या, बाकीच्या हे अशाच पाडून घेऊया। हे बघा, सर्व हे लाटून झालेले आहेत। आता ह्याच्या कळ्या पाडून घेऊया। हे बघा, हे सुरीने असं ह्याच्यामधून अशी चीर द्यायची, साईडला थोडं थोडं राखायचं।
दोन्ही साईडलाही असं थोडं थोडं ठेवायचं, हे बघा. आणि हे असं हे घडी घालत जायचं दोन्ही साईडने असं धरून. हे तुम्हाला आता असं दिसणार नाही, तळल्यानंतर हे दिसेल. दोन्ही साईडला थोडंसं दाब द्यायचं. हे बघा, हे असं रोल केल्यासारखं फिरवून घ्यायचं. हे बघा, असं छान ह्या पाकळ्या येतात. हे बघा, ह्या कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता तळून घेऊया. आधीच मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल गरम झालं की स्लो गॅस करायचा. आता याच्यामध्ये या सोडूया. हे बघा, किती छान अशा या पाकळ्या पडलेल्या आहेत. अशा हे तळून घ्यायचे. तेलामध्ये सोडले की अशा छान पाकळ्या येतात. या तळून झालेले आहेत. आता काढून घेऊया आणि ह्या बाकीच्याही अशाच तळूया. हे बघा, सर्व या तळून झालेल्या आहेत. छान अशा कुरकुरीत झालेत. हे बघा, आता ह्या पाकात बुडवून घेऊया. पाक हा कोमटच असावा. आता ह्याच्यामध्ये हे टाकून घेऊया. त्या पाकामध्ये सर्व अशा वळून घ्यायच्या. तर या काढून घेऊया. हे बघा, सर्व पाकामध्ये हे बुडवून झालेले आहेत. हा पाक घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हिरवा कलर टाकलेला आहे. कळी म्हणजे देठ हिरवा असतो ना. हे असं ह्याच्यामध्ये बुडवायचं. हे बघा, किती छान दिसतं. हे बघा, चंपाकळी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.